चोरीचे 10 मोबाईल जप्त, 2 आरोपी ताब्यात. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची स्मार्ट कारवाई. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने स्मार्ट सापळा रचत दुचाकी व मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत पोलिसांनी 10 चोरीचे मोबाईल आणि 1 दुचाकी असा तब्बल 95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक शहरातील चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सक्रिय असलेल्या चोरट्यांवर लक्ष ठेवून तपास सुरू होता. दिनांक 12 रोजी गुन्हे शोध पथकातील अजय देशमुख आणि समाधान वाजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एक लहरा रोड परिसरात येणार आहेत. ही खात्रीशीर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय टेमगर, विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भांबरे यांचे पथक एक लहरा रोड, किर्लोस्कर डोंगर परिसरात सापळा रचून तैनात झाले. दरम्यान 2 संशयित इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत आरोपींची ओळख परवेज रतीफ पटेल वय 24 वर्ष, राहणार सुभाष रोड, मालधक्का रोड, नाशिक रोड आणि दाऊद सादिक शेख वय 24 वर्ष, राहणार सुभाष रोड, रेल्वे कॉलनी, नाशिक रोड अशी झाली आहे. आरोपितांकडनं 1 दुचाकी व 10 मोबाईल असा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी विजय टेमगर करीत आहे. नाशिक रोड परिसरात वाढलेल्या मोबाईल चोरीच्या घटनांवर गुन्हे शोध पथकाने दिलेला हा एक मोठा दणका मानला जातोय. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे जे पथक आहे तर ते त्याचा अनुषंगाने शोध घेत होते. या मालमत्तेसंदर्भात गुन्ह्याचा तपास करत असताना, शोध घेत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे पोलीस अंमलदार पोलीस शिपाई अजय देशमुख व पोलीस शिपाई समाधान वाजे या 2 अंमलदारांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिनांक 12/12/2025 रोजी 2 इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकलहरा हद्दीमध्ये येणार आहेत. एकलहरा त्या ठिकाणी डोंगराजवळ. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डीबीचे पोलीस हवालदार विजय टेमगर यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे यांना कळवली. त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केल्याने तात्काळ डीबी पथक हे सदर ठिकाणी जाऊन थांबलं. त्या ठिकाणी सापळा राहून 2 संशयित इसम हे ताब्यात घेण्यात आले. ते संशयित इसम हे संशयित हालचाल करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस त्यांना तात्काळ त्यांच्या ताब्यातील एक मोपेड ॲक्टिवा, मोपेड गाडी आणि काही मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं. त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्याच्या अंगझडतीमध्ये जवळपास 95,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक मोपेड, स्कूटर आणि 10 मोबाईल मिळून आलेले आहेत. सदर कारवाईमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे उघडकीस आले. गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवालदार टेमगर हे करत आहे. सदरची सर्व कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसंच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 तसेच श्री किशोर काळे सर, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने पूर्ण केलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.